लाईव्ह महाराष्ट्र, हा तुमची साथ आमची। तालुक्यातील शिरूर येथे पुणे जिल्हा या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्यासाठी ग्रामपंचायत पाबळ येथे सरपंचपदी सोपानराव जाधव व उपसरपंचपदी मनीषाताई आगरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। शुक्रवार दिनांक 13/9/2024 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी श्री विकास फुके साहेब व सहनिवडणूक निर्णय अधिकारी श्री अनिल बगाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाबळ ग्रामपंचायत या ठिकाणी पार पडली। यावेळी नंदकुमार पिंगळे खेड तालुक्याचे सामाजिक धार्मिक कार्य करणारे झुंजार नेतृत्व, युवकांचे आशास्थान बाबाजी शेठ काळे, जयश्रीताई पलांडे, सचिन शेठ वाबळे, भगवान घोडके, उद्योजक पांडुरंग शेठ लोखंडे, जितेंद्र आगरकर, राजू आगरकर, सुभद्राताई संजयराव बगाटे, सपना अनिल जाधव, रोहिणी सोपानराव जाधव, मीरा गणेश नहरे, रोहिणी चव्हाण, सिंधुताई बगाटे व पाबळ गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरपंच सोपानराव जाधव, उपसरपंच मनीषाताई आगरकर यांचा सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने पाबळ गावचे माजी सरपंच उद्योजक मारुती शेठ ज्ञानेश्वर शेळके यांनी अभिनंदन व आभार मानले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या। पाहूया एक विशेष भाग। आपले प्रतिनिधी काळूराम घोडके, पुणे। महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। सर, आपलं नाव सांगा। मी सोपान लक्ष्मण जाधव, सरपंच ग्रामपंचायत पाबळ आणि विद्यमान अध्यक्ष शिक्षण प्रशासन पाबळ। सर, तुम्ही दिलदार, दानशूर, विचारवंत व्यक्तिमत्वात आणि सामाजिक धार्मिक कार्य करणारे झुंजार नेतृत्वात आणि पाबळ गावच्या वैभवामध्ये भर घालण्यासाठी ग्रामस्थांनी, महिला भगिनींनी आणि मतदार यांनी तुम्हाला दुसऱ्यांदा सरपंच पदाची धुरा खांद्यावरती दिलेली आहे। त्या अनुषंगाने आपल्याला काय सांगायचं नाही गावाला, तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने त्यांचं अभिनंदन शब्दिक तुम्ही त्यांना म्हणजे कशा पद्धतीने त्यांचं अभिवादन करणार आहात? हे बरोबर आहे, कारण 1995 सालापासून मी राजकारणात आलो। जवळजवळ 6 पंचवार्षिक मी ग्रामपंचायत सदस्य, 2009 ते 9 साली मी सरपंच झालो आणि पुनश्च एकदा मला आता गावानी या ठिकाणी सरपंच पदाचा खूप मोठा मान या ठिकाणी दिला आणि 8 महिन्यापूर्वीच पाबळच्या शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेवरती अध्यक्ष म्हणूनही माझी या ठिकाणी सुज्ञ मतदारांनी निवड केली। मला या ठिकाणी एवढंच सांगायचे की पाबळच्या ज्या 2 मोठ्या संस्था आहेत, शिक्षण प्रसारक मंडळ आणि सरपंच, या दोन्ही संस्थांवरती काम करण्याची संधी मला आमच्या पाबळच्या सर्व सुज्ञ मतदारांनी, ग्रामस्थांनी दिली। त्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक आणि त्यांनी जी संधी दिली त्याबद्दल त्यांना म्हणजे धन्यवाद आणि देईन तेवढं थोडं आहे, कारण गावाने मला खूप मोठं करण्याचा प्रयत्न केला आणि गावाचं हे जे ऋण आहे ते ऋण मी गावाची सेवा करून, गावाला पुढे नेण्याचं काम करून, शिक्षण प्रसारक मंडळाच्या वाढीसाठी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी मी 100% या ठिकाणी प्रयत्न करणार आहे, कारण ही काम करण्याची संधी मला ह्या गावाने दिलेली आहे। त्याबद्दल त्या संधी सोडा केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही। बरं सरपंच साहेब, काळ्या खडकावरती विसावलेल्या, काळ्या मातीवरती उभे असलेल्या, सह्याद्रीच्या कपारीमध्ये वसलेल्या आणि नाथभैरवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पाबळ गावामध्ये आज पाबळच्या वैभवात भर घालण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात होणाऱ्या संस्कृतीतून काही चित्तवृत्ती प्रज्वलित होत जातात आणि त्यातूनच खऱ्या व्यक्तिमत्वाचा जन्म होतो। तुम्ही एक अल्पवयात राजकीय क्षेत्रामध्ये आलात, पण राजकारण करण्यापेक्षा तुम्ही म्हणजे 20% राजकारण आणि 80% समाजकारण करून एक समाजामध्ये प्रबोधन घडवण्याचं काम आणि जी अशिक्षित येताना सूचित करण्याचं काम करताय, त्या अनुषंगाने आपण नवीन पिढीला काय उत्तेजन देणार आहात? नाही, तसं पाहिलं तर मी BSc फॉर्म झालेला आहे, त्यामुळे माझे विचार बी त्या पद्धतीचे आहे, कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि आपली शेतकऱ्यांची जी ग्रामीण भागातली जी मुलं आहे ही चांगल्या पद्धतीने शिकली पाहिजे। शिकली तरच त्यांचा विकास होईल, शेतकऱ्यांच्या मुलांचा किंवा ग्रामीण भागातील मुलांचा। आणि म्हणून मी माझ्या जीवनामध्ये ठरवले की 80% हे समाजकारण करायचं आणि 20%च राजकारण करायचं। ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस 100% आम्ही राजकारणात झोकून दिलेलं असतं, पण इतर वेळेला जे 80% वेळ असतो त्यामध्ये आम्ही गोरगरिबांची सेवा करण्यासाठी, गावाची सेवा करण्यासाठी किंवा इतर सर्व ज्या ज्या गावाला चांगलं अभिप्रेत आहे हे सर्व देण्याचं काम त्या 80% आम्ही करतो। कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेस मी त्यांचे विचार ऐकलेले, त्यांची एक सभा ऐकली आणि त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की शिवसैनिकांनी हे 80%
हे समाजकारण केलं पाहिजे, समाजाची सेवा केली पाहिजे आणि 20% राजकारण करायचं आणि त्या पद्धतीने आम्ही चाललेलो आहे. मी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींना मानणारा कार्यकर्ता आहे. त्यांचे विचार मी ऐकले, त्यांच्या कितीतरी सभा या ठिकाणी मी अटेंड केलेल्या आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सभा मी अटेंड केलेल्या आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल तुम्ही चाललेला आहे. बरं दादा, तुम्हाला एक असा एक प्रश्न विचारतो साहेब. तुम्ही सांगितलेलं आहे की सच्च्या तुम्ही छत्रपतींचे खरे मावळे आहात. ताकद प्रत्येकाच्या मनगटात आहे, तलवारी प्रत्येकाच्या हातामध्ये आहे, पण स्वराज्य निर्माण करण्याची ताकद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच मनात होती. आणि आज ते ध्येय धोरण डोळ्यासमोर ठेवून प्रसंग कसा असो संकटाला संयमाने आणि धैर्याने तोंड देणारे, कुणाच्या चुकीच्या वागण्यामुळे आपली मनशांती ढळून देणारे व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही आज पाबळगावचं भूषण स्वपनराव जाधव म्हणून तुमचं नाव रूपाला आलेलं आहे. तुम्ही मग असे मी सांगितलं, तुम्ही दिलदार आहात, दानशूर आहात, विचारवंत आहात, तुम्ही जबरदस्त तुमचं वक्तृत्व आहे, जबरदस्त कर्तृत्व आणि उत्तम नेतृत्व आहे. त्या अनुषंगाने गावाला गाव पण लाभावं, गाव विकसित व्हावं, गाव सुजलम सुफलम व्हावं, गावाला चालना मिळण्यासाठी बेरोजगारीसाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का, किंवा मुलांवरती ते परिवर्तन करून त्यांना आता विज्ञान तंत्रज्ञानासाठी त्यांना पुढे नेण्याचं मनात ध्येय आहे का तुमच्या? नाही, मुळातच मला या ठिकाणी सांगायची की मी सायन्सचा विद्यार्थी आहे. मी फार्मसिस्ट आहे. 1995 सालापासून मी मेडिकल स्टोअर चालवतो. मला या ठिकाणी एवढं सांगायचं, आता तुम्ही सांगितलं की स्वतः मी पुढे असतो, कोणत्याही कामामध्ये मी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवत नाही. आणि एक म्हण आहे पहा की छत्रपती हा दुसऱ्याच्या घरात जन्मला पाहिजे, स्वतःच्या नको. पण मी कायम सांगतो की माझ्याच घरात छत्रपती निर्माण झाला पाहिजे, जन्मला पाहिजे, कारण मला पुढे जायचे आणि मी जर पुढे गेलो तर इतरही माझ्या पाठीमागे येतील. आणि आतापर्यंत तेच झाले की मी पहा आमच्या शिक्षण संस्थेमध्ये आम्ही 5 वर्षामध्ये ITI निर्माण केली. त्या ITIच्या माध्यमातून दरवर्षी 100 मुलं ही ITIतून मग त्यामध्ये इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स अशी डिग्री किंवा ITIचे ट्रेड घेऊन पासिंग होऊन ते स्वतःच्या पायावरती उभं राहत आहेत. कितीतरी मुलं या ठिकाणी रांजणगाव MIDC असेल, ACZ असेल किंवा सणसवाडीची MIDC असेल, या सर्व MIDC मध्ये ती मुलं आता चांगल्या पद्धतीने काम करून आपल्या कुटुंबाला पुढे नेण्याचं काम ते करतायत आणि कुटुंबाला सदन करतायत. आणि म्हणून या ठिकाणी आता भविष्यामध्ये सहित आपल्या पाबळ परिसरातील शेतकऱ्यांची मुलं, ग्रामीण भागातली मुलं ही शिक्षणामध्ये पुढे गेली पाहिजे. आणि म्हणून आता आम्ही आमचा संकल्प आहे की नर्सिंग कॉलेज आम्ही काढतोय. पाबळ ग्रामपंचायतीसाठी आम्ही मंगल कार्यालय स्थापन करणे म्हणजे मंगल कार्यालय बांधण्याचा प्रयत्न करतोय. D.Pharm, B.Pharm, M.Pharm किंवा अशा सायन्सच्या मेडिकलच्या ज्या विविध शाखा आहेत ते शाखा निर्माण करून या ठिकाणी स्थानिक रोजगारांना शिक्षणाबरोबर नोकरीची संधी सहित देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतोय. आताच पाबळगावचे तरुण तडफदार युवा नेतृत्व शैक्षणिक क्षेत्रामध्ये नाव लौकिक करणारे आणि तंत्रज्ञान म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानाच्या सायन्स जग प्रचंड प्रगतीपथावर जात आहे. धावण्याला धावणं होत आहे, पण योग्य ठिकाणी पोहोचणं तसंच राहून जात आहे. आणि आता सरपंच साहेबांनी सांगितलेलं आहे की भैरवनाथाचं मंदिर फुलांनी सजलं आणि पाबळगावच्या ग्रामस्थांनी काय केलंय, सरपंच की धोरा माझ्या खांद्यावरती दिलेला आहे. त्या अनुषंगाने गावाला गावपण देण्यासाठी भावाला भावकी आणि गावातले इतनवाद दूर करावं आणि गाव सुजलम सुफलम कशा पद्धतीने करता येईल यासाठी मी आटोकाट प्रयत्न करणार आहे. आणि सरपंच साहेब तुम्हाला दादा पुढे एक एवढंच सांगतो की शिंपले अनेक असतात, मोती मात्र एखाद्या शिंपल्यामध्ये असतो. आणि तुमच्या अंतर्यातल्या उत्तम विचारांचे मोती असेच प्रेरित करा आणि जे अशिक्षित आहेत त्यांना सूचित करण्याचं काम करा. कारण शिक्षण हे साध्य नसून एक साधन आहे आणि ज्या शिक्षणाने माणूस पुढे गेला तेच खरं शिक्षण आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह TV न्यूज. लाईव्ह महाराष्ट्र, हा तुमची साथ आमची.